श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर भोगीची भाजी मी बनवली होती आणि तो व्हिडिओ एडिट करायचाच राहून गेला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्हीही एकदम बघायला मिळतील, आणि भोगीची भाजी आणि मकर संक्रांत. तर भोगी आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत म्हणजे सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा होणारा सण हा या नवीन वर्षातला पहिला सण मानला जातो. या दिवशी तिळगुळ वाटणे, सुगड पूजन करणे, दान धर्म करणे आणि यासारख्या प्रथा आहेत, ज्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच काय तर दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच या काळात नवीन पिकंसुद्धा आलेली असतात. हा थंडीच्या दिवसात उबदारपणा आणणारा आपण जी काही पिकं असतात, त्यामुळे आरोग्य आणि समृद्धीसाठी हा काळ खूपच चांगला असतो. तसेच नवीन पिकांच्या कापणीचा आणि काढणीचा उत्सव असतो. ह्या काळामध्ये शेतातून आलेल्या धान्याचा आनंद साजरा केला जातो. आपण बघू शकतो की या काळात ना खूप म्हणजे हिवाळा थंडीमध्ये ना नवीन खूप अशी नवीन काय म्हणतात त्याला, भाजीपाला आलेला असतो आणि त्याचीच आपण त्या सगळ्या भाज्या मिळून आपण ती भोगीची भाजी बनवतो. तर याच्या मागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या घरी जातात. आणि अजून एक असं आहे की भगवान विष्णूंनी शंकरासुराचा वध केला होता असे सुद्धा मानले जाते. तर अशा अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. तर या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलून आपण लोकांना शुभेच्छा देतो. तसेच स्त्रिया नवीन धान्याचे म्हणजेच की हरभरा, बोरं, ऊस, तीळ आणि इतर वस्तू सुगडीत भरून, सुगडी ज्या असतात नाही का, सुगड पूजन आपण म्हणतो त्याला, त्या भरून देवाला अर्पण करतात. या दिवशी दान धर्माला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि तर आपण कसला दानधर्म करू शकतो तर तीळ, कपडे, पैसे यांचा दानधर्म करणं खूप खूप शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे हे सुद्धा भाग्यवर्धक मानले जाते. तर असं आहे या दिवसाचं महत्त्व. तर या दिवसाचं मेन महत्त्व काय आहे तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणजे त्याचे उत्तरायण सुरू होते ना. म्हणजे आता बघा की दिवस आता मोठा मोठा होत जाणार आणि रात्रही लहान होत जाते. आणि तसंच आपण असं सुद्धा म्हणतो की थंडी ही तिळातिळाने वाढणार आणि ती होळीच्या वेळेला ती कमी होणार. तर अशी पद्धत आमच्याकडे तरी बोलली जाते. तर इथे तुम्ही बघू शकताय की माझी भाजी ही होत आलेली आहे, म्हणजे मी करते आहे भाजी. तर सगळ्या भाज्या वगैरे नीट करून मी त्या कापून घेतल्यात आणि आपण जशी करतो ना तशीच मी ती भाजी करत आहे. तर सर्व कांदा, लसूण आणि हे सगळं टाकून आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण त्याच्यात घातलं आहे, आपले नेहमीचेच मसाले घातलेत आणि एका शिट्टीमध्ये ही भाजी रेडी झाली आहे. हिला म्हणतात भोगीची भाजी. आणि त्याच्यावर थोडेसे तीळ घालायचे असतात. आपण त्या भाजीमध्ये सुद्धा घालू शकतो आणि त्याच्यासोबत केली जाते ती बाजरीची भाकरी. तिलासुद्धा तीळ लावले जातात. तर अशा पद्धतीने माझी ही भोगीची भाजी रेडी झालेली आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी होते असे बोलले जाते. या दिवसात काळ्या रंगाचे कपडे सुद्धा म्हणजे घालण्याला महत्त्व आहे. थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून काळ्या रंगाचे कपडे आपण घालतो, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो.
तसेच शेतातून आलेल्या नवीन धान्याचा आनंदसुद्धा साजरा केला जातो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे एकमेकांना तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थसुद्धा आपण देतो. तसे तुम्हाला सुद्धा तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांत